आभारी आहे। धन्यवाद। शाळेची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये प्रवेश करताना खरोखर मटणाचा रस्सा, चिकन सुक्का, भाकरी, व्हेज बिर्याणी, व्हेज करतोय मान्य श्री प्रकाश शिराजी शिवकर सरांकडे विनंती। गेट टुगेदरचा कार्यक्रम जो आहे तो उरकलेला म्हणजे आपल्या मधल्या सुट्टीत आपण इथे मस्त क्रिकेट खेळायचं हय मी काय सांगतो। आणि हो दुपारी आपण जेवण आलो ना की मस्त या कडुलिंबाच्या झाडाखाली बसायचं दुपारी सावलीत। अरे आपले मित्र कुठे दिसत नाही, अरे कुठे आहात सर्व? वा बघा आपली शाळा किती छान वाटतं ना, आपले शाळेचे दिवस खूप छान आहेत। अरे पण पटांगण रिकामं का? मित्र सर्व गेले कुठे? अरे कुठं आहात सर्व? अरे बघा ना कुठे आहात सर्व? काय झालं? स्वप्न पडलं होतं शाळेत गेलो होतो म्हणून। आता उद्याच SSC 2010च्या मुलांचा गेट टुगेदर आहे। आठवण आली शाळेची, जातो शाळेत। माय बाप रसिक प्रेक्षक हो, सर्वांना सादर नमस्कार, सर्वांना जय शिवराय। आज एक असा व्हिडिओ आहे जो व्हिडिओ शाळेच्या जुन्या आठवणी ताजी करतो। गेट टुगेदर कोणाचे असतो, आपल्याला आमंत्रण असतो, आपण जातो। त्यानिमित्ताने का होईना म्हणजे आपल्या त्या काली जे म्हणजे आपण समजा 5वीला असतो किंवा 7वीला असतो, पण त्या काली कोणी आपल्यासोबत 5वीला असेल 6वीला असेल तर त्या मित्रासोबत देखील भेट होते। तर तीच आज भेट आपण घेण्यासाठी आलो आहोत, ते म्हणजे शाळेच्या गेट टुगेदरला। पण आपण गेट टुगेदरला आलो होतो, आता गेट टुगेदर पण चालू झालेलं आहे। आणि मी बरोबर शाळेच्या 12 वाजता म्हणजे वेळेवर आलेलो आहे। कारण काय आहे की शाळेची येण्याची वेळ ही 12 वाजताच होती, म्हणजे 5वी ते 6वी सकाळी होती, परंतु 8वी ते 10वी पर्यंत दुपारी होती। म्हणून मी दुपारच्या शिफ्टला आलेलो आहे आणि जातो। मी आता शाळेच्या इमारतीत प्रवेश केलेला आहे। मुळात काय आहे की ज्या शाळेमध्ये शिकलो ती इमारत तुम्हाला पहिले मी दाखवली, आता नवीन इमारत आहे। आता कार्यक्रम तिथे चालू आहे। यावेळी येण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की आज मी शाळेमध्ये उशीर आलो जरा, कारण मागच्या वेळी लवकर आलो होतो, आता उशीर आलो। कारण उशिरा पण यायला पाहिजे, उशीर येण्याची देखील मजा असते। निघालो मी शाळेत जायला। नमस्कार, कार्यक्रमाला आलो। नक्कीच कार्यक्रमाला येऊ शकतो आपल्या? चला परमिशन मिळाली, आपण आता जाऊया। आणि आपल्याला भेटलेले आहेत ते केलोनी गावाचा उत्तम ब्लॉगर, ज्याच्या मार्फत आपल्याला उत्तम प्रकारे व्हिडिओ बघत भेटतात। तर दादा आपला सागर पाटील। नमस्कार आर्यन भाई, काय म्हणताय? बरं आहे? भारी आहे कार्यक्रम, भारी आहे। यांचा मॅनेजमेंट एक नंबर आहे भाई। आपण बघू कार्यक्रम कसा आहे ते। चला आज एक सोडून 2 ब्लॉगर या कार्यक्रमाला आलेले आहेत। कार्यक्रम भरपूर खास। शाळेत प्रवेश करता वेळीच आर्यनची भेट झाली। आर्यन कोहली हा आपला मित्र खूप छान ब्लॉग बनवतो आणि खरोखर सांगतो की शाळा परत आठवली, परत विद्यार्थी, शिक्षक आणि विशेष म्हणजे काका आणि अजून एक अशी गोष्ट म्हणजे मराठी शाळेतील शिक्षक, त्यामुळे आनंद एकदम द्विगुणित झाला। धन्यवाद सर। आणि आता तुमचं मनोगत या व्यासपीठावर व्यक्त केल्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आदेश नको सहर्ष पुढे एकदा स्वागत करतोय। खरे आता डोळे सरांचं इथं मनोगत व्यक्त झालं, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आणि मलाही रडू आलं होतं, कारण मी स्टेजच्या समोर बसलोय। अतिथी माझे शिक्षक वर्ग निश्चितच व्यासपीठावर आहेत, पण रडू शकत नाही। आजचा दिवस आपला हास्याचा दिवस आहे, तर मी पण रडलो नाहीये, पण निश्चितच अगदी मनापासून रडत होतो, पण अश्रूंच्या धारा माझ्या आल्या नाहीयेत। तर मनोसुखता व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मान्य श्री प्रकाश शिराजी शिवकर सरांकडे विनंती करतो की आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं आहे। शाळेतल्या विद्यार्थ्यांवर अगदी वडिलांसारखे माया करणारे गावन काका आणि मधु काका आज दिसले, बरं वाटलं। आणि त्याचबरोबर आमचे शिक्षक आणि मराठी शाळेतील देखील शिक्षक भेटले, आणखी छान वाटले। दुधामध्ये साखर मिळावी असा हा अप्रतिम सोला। हा सोला 2010च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा असो वा 2008च्या वा 2002चा, परंतु सोला हा सोला असतो। त्यानिमित्ताने का होईना आज आपण शाळेत आलो आणि त्यांच्यासोबत आपल्याला शिक्षकांची
ही मजा अनुभवायला मिळाली। आज प्रत्येक विद्यार्थी सरांचे बोलणे, सरांचं लेक्चर अगदी मनसोक्त ऐकत होता, कारण त्यावेळी देखील त्यांनी त्यांचं ऐकलं म्हणून आज प्रत्येकजण चांगलं मिळालं। आता आपलं चला कार्यक्रम पाहूया। आपली स्पीच बस झाली। या मराठी या ठिकाणी कुठेतरी अजून 2 गेट टुगेदर आहे, म्हणजे जे विद्यार्थी माझे विद्यार्थी 15 वर्षांनो का होईना पण आज एकत्र आले। बऱ्याच मुली लग्न होऊन आपल्या गावातून बाहेर गावी गेलेले आहेत, मुलं तर सगळी गावामध्ये आहेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी लग्न होऊन बाहेर गेलेले आहेत आणि आज त्यांचं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपल्या शाळेची बॅच एकदा इंग्रजी या ठिकाणी घेत होता, आपण हायस्कूल साठी घेत होतो। आता अशी परिस्थिती झाली की मराठी शाळेमध्ये फक्त 1 तुकडी आणि 1 तुकडे आपल्या हायस्कूल मध्ये होते, म्हणजे एवढी पटसंख्या कमी झाली। 15 वर्षानंतर बरेचसे विद्यार्थी या शाळेत आलेले आहेत। अगदी स्नेह पाहिलं आपण देखील त्यांना 15 वर्षा अगोदर, माझे 2008ला झाले, जवळजवळ 17 वर्षा अगोदर ते पाहणारे ज्या मुलांना पाहिलं होतं, 17 वर्षा अगोदर ज्या मुलांना पाहिलं होतं, आज ते मुलं आहेत, काही संसारात आहेत, काय छान आहे, कारण प्रकृतीचा नियम आहे, काळानुसार बदल होतो। जाऊया आपला सोहळा जो आहे तो एन्जॉय। शाळेची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये प्रवेश करताना खरोखर सांगता जुनी आठवण ताजी होते। इथं करतो म्हणून चप्पल बाहेर काढली आणि जर बघितलं तर जेवण बनवण्याचं काम चालू आहे। काय जेवण स्पेशल काय? मटणाचा रस्सा, चिकन सुक्का, भाकरी, व्हेज बिर्याणी, व्हेज वाले बघू शकतो का? बघू शकता। बापरे, 1 नंबर आणि चिकन। अरे असं थोडीफार तशी होते आणि ते भात आहे, बघू शकता। आणि हा मटन रस्सा। काय हो? मटन रस्सा। आणि बनवणारा कोण? हा माहिती आहे मला, फेमस माणूस आहे। कोणाला जर बनवायचं असेल तर कॉन्टॅक्ट। सागरदा, आमचा स्नेह संमेलनाबद्दल तू काय बोलू शकशील? मुळात काय आहे की हा जो स्नेह मेळावा जो ठेवला आपण, तर तो फार फार म्हणजे खरोखर सांगतो की एक विश्व निर्माण केलं। कधी आपण विद्यार्थी असं ऑनलाईन भेटतो आपण, पण आपण एकत्र कधी मिळणार? कारण आपले सर्वांचा ऍक्टिव्हिटी पॉईंट काय होता, तर आपली शाळा होती, तर त्या शाळेमध्ये हा स्नेह मेळावा ठेवला, त्याबद्दल तुमच्या तर आपण ताज्या झाल्यात आणि माझ्या देखील झाल्या। मला तुमच्यामुळे तुमच्या वर्गाचा विद्यार्थी होण्याचं भाग्य लागलं, याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आणि सरांना भेटून कसं वाटलं? सरांना भेटून फार छान वाटलं, कारण आज जे YouTube मी चालवतो त्याच्यामध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, गणित येतं, मराठी भाषा येते, तर ती या सरांमुळेच। हे सर्व श्रेय आमच्या सरांमुळे। AN पाटील सर। प्रवेश करतावेळी AN पाटील सरांची स्पीच आपण ऐकली, म्हणजे थोडीफार। आता प्रत्येक सरांची थोडी स्पीच ऐकू, कारण प्रत्येकाची जर मोठी स्पीच घेतली तर 2.5 तासाचा पिक्चर बनून जाईल। बांधिलकी असते ती, गाव, शाळा, या गावामुळे आपण मोठे झालोय, या समाजामुळे मोठे झालोय, शाळेतून आपण मोठे झालोय। ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे। प्रत्येक सरांचे विद्यार्थी उशिरा का होईना पण कार्यक्रमाला जमत होते, ती पण एक वेगळीच मजा होती। उशिरा का होईना या कार्यक्रमासाठी उषा मॅडम आलेल्या आहेत। हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा मॅडम सहर्ष स्वागत करतोय। मॅडमचा जर अभ्यास ना आणला म्हणजे उलटी हातावर छडी। मॅडम नको येऊ दे, आज मी अभ्यास ना काय मॅडम नको येऊ दे, प्रत्येकाला वाटायचा, पण निश्चितच आज आपण चांगला अभ्यास केलात आणि चांगल्या पण उच्च शिखरावरती गाठलात। खऱ्या अर्थात निश्चितच माझे 2 नजरेसमोर रुपेश। माझं नाव HB पाटील, माझी सर्व्हिस 32 वर्ष झाली। 31 मे 2012 भाषण मला काय एवढं जमत नाही, तुम्ही मोठं संकटात टाकलेला।
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही SSC 2010 या बॅचने जो कार्यक्रम केला आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल मनापासून तुमचा धन्यवाद करतो. विद्यार्थी मी म्हणणार नाही, तुम्ही मित्रच आहात. कारण आता तुम्ही नाही म्हटलं तरी समवयस्क कसे झालेले आहात. जेव्हा मला संकेतचा फोन आला तेव्हा मी खरं गाडीवर रुजू झालो, काहीच नव्हतं मरावरती. त्या ठिकाणी सुद्धा अनेक ज्ञान आम्ही आणली. मी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 10वीच्या मुलांना सांगायचो की तुम्ही आता फ्रेश होऊन या, मी इथे जोपर्यंत आहे की सुद्धा पाचच्या टोकरी चहा घ्यायचं थांबलो. 8:30 ते 9 वाजेपर्यंत त्यांचा क्लास घ्यायला फ्री चहा ज्ञान आली आणि माझी बदली केळून जाणार. आता असू द्या, काही हरकत नाही, पण मी तिथे जाईल. मला माझा अनुभव आला तर कदाचित माझ्या शिकवण्यामध्ये मी भले तर कामामध्ये कमी असेल सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी हातभार केला पाहिजे. मी आता एक उदाहरण देतो तुम्हाला की आमचे एक शिक्षक होते, त्याची 2 मुलं, ते सुद्धा इंग्रजी शिकवायचे 11वी-12वीला. पण त्यांनी काय केलं की एका मुलाला इंग्रजी मीडियममध्ये टाकलं आणि दुसऱ्याला मराठी मीडियममध्ये टाकलं. दोघंही मुलं इंजिनियर झाले. पण मराठी मीडियम मधून आलेला मुलगा जे इंग्लिश बोलतो ते इंग्लिश मीडियम मधून आलेला मुलगा आहे. नो ग्रॅमॅटिकल. अभिमान वाटतो की अजून काहीतरी सुधारलेलं आहे. सुंदर म्हणजे निवेदन प्रियंकाने केलेलं आहे, त्यांनी सुद्धा सुंदर निवेदन केलेलं आहे. या सर्व मुली ज्या आता प्रयत्न सुद्धा केला, कारण मी ज्या शाळेत होती तिथे कम्युनिकेशनचं काही माध्यम नव्हतं, फोन नंबर तर नव्हताच. मी पत्र लिहिण्याचा प्रयत्न केलेला त्यांना. नावलौकिक केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थी मित्र. आयुष्याच्या एका वळणावर तुम्ही आलेले आहात. मागे वळून पाहिलं तर मला आठवते की तुम्ही हसणारे, खेळणारे, खिदळणारे, भांडणारे तेच मला आठवत आहे. काय बोलावं सुचत नाही. खरं सांगू सर, ही माझी पहिली बॅच आहे. पहिलं अशीच यांची होती, पण ते फक्त 2 महिने माझ्याकडे होते. आणि 1ली ते 7वी पर्यंत एकच शिक्षक. मला कधी घरी प्रश्न पडतो, मला कंटाळली का काय असते पाहिजे ना मला. हे सगळे नागवा सर म्हणजे त्यांना स्टेप द्यायचे म्हणजे मोठा प्रश्न. कारण तुम्हाला नाचवायचं म्हणजे आम्हाला पहिले नाचायला लागायचं. तर नाचायला लागायचं म्हणजे आम्ही खूप पुढे डान्सर ना. शिकवण्याचं ठीक आहे, पण नाचायचं पण मोठा प्रश्न पडायचा. मग काय करायचं तर तुम्हाला सांगतोय की मी टेप आणली होती त्यावेळेला छोटी, आणि दरवाजा लावून मीच नाचत होतो. तुम्ही पाहिलं तर आम्ही कशी म्हणून पहिला मीच नाचायचो. आणि त्याच्यात 1-2 स्टेप माझ्या भावाने निवासी बसवल्या होत्या, म्हणजे त्याने त्याच्यात हे केलं होतं माझं. असं करून ते गाणं कसं बसवलं होतं. पण ते गाणं स्टेजला जेव्हा त्या मुलांची एंट्री झाली पहिलाच त्यांनी हे केलं, म्हणजे अंतरा जेव्हा सुरू झाला त्यावेळेला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. कारण तुम्ही छोटे होतात आणि ती ऍक्शन बघूनच टाळ्या वाजवल्या होत्या. तर अशा गमती म्हणजे तुमच्या छोट्यापणाच्याच गमती मला खूप आवडतात. तुमच्याबरोबर खेळतोय, नाचतोय, बागडतोय. खूप आता मुले आहेत त्यांनी मस्त्या खूप केल्यात. काही मुले आता म्हणजे अभ्यासामध्ये आता सरांनी नावं घेतली, त्यांच्यासाठी मी खूपच म्हणजे प्रयत्न केला. 1ली ते 7वी पर्यंत आपली स्कॉलरशिप असेल म्हणा किंवा प्रत्यक्ष क्लास सकाळी जाऊन प्रत्यक्ष स्कॉलरशिपचे सोडा, डायरेक्ट क्लास सुरू व्हायचा. 9 वाजता सुरू व्हायचं, 10 वाजता घरी जेवायला जायचं. कारण माझ्या गावातली मुलं आहेत, माझी मुलं आहेत, माझी बॅच मला व्यवस्थित घडवायची आहे, ते कुठेतरी असायचं. केळवणी शाळेवर मी 2 वर्ष होतो आणि 2 वर्षापेक्षा आजच्या निमंत्रणानं हा आयुष्यभराचा ऋणानुबंध जुळला असं मला वाटतं. आणि म्हणून या तुमच्या बॅचला मी मराठवाडा रामराम करतोय. तुम्ही 7वीत गेल्यात, आता तुम्ही आईचं पद पण स्वीकारलं, तुम्हाला तर आईचं पण पद आलं असेल, म्हणजे तुम्हाला प्रमोशन मिळालं लग्न झाल्यानंतर. आता तुमच्या बालकामध्ये तुम्हाला संस्कार घडवायचे आहेत.
मग तुम्ही आठवणींचा उजाळा देऊन आपण मराठी शाळेत किंवा हायस्कूलमध्ये आपल्याला जसं गुरुने शिकवलेलं आहे त्या पद्धतीने आपण या समाजामध्ये आजकालचा काही स्पर्धेचं युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य हा कसा पुढे जाईल. कारण स्पर्धा आहे. आता बघितलं तर इंग्लिश मिडियमला मुलं आहेत त्या मुलांना 80च्या खाली कधी मार्कच नसतं. म्हणजे सगळे टॅलेंट विद्यार्थी आता कसे टॅलेंट असतील ते तुम्हाला माहिती आहे. हा सगळे ऍक्टिव्हिटी घेऊन त्यांना मार्क केळवणी शाळेबद्दल सांगायचं तर खरंच जेव्हा मी केळवणी 2002 साली आली तेव्हा प्रीतम, सूरज, आशांत, पाडेलची मुलं होती आणि ती मुलं खरंच एवढी टॅलेंट होती ना की मला स्वतःला कधी कधी इंग्लिश शिकवताना अभ्यास करायला लागत होता. एवढी हुशार त्यांच्या शंका असायच्या ना त्यासाठी पूर्ण तयारीने जाऊ नये. आणि तेव्हाचे जे शिक्षक सांगायचे तर आता NC मध्ये जे स्कॉलरशिपचे क्लासेस घ्यायचे ना तुम्हाला कुठे वाटेल पण जेव्हा ते व्याकरण शिकवत असायचे तेव्हा मी जाऊन खिडकीच्या बाहेर त्यांचं व्याकरण ऑब्झर्व करत कारण नव्हतं एवढं व्याकरण आमचं चांगलं नव्हतंच. जे मी विनंती करतोय आपण मंचावरती येऊन हा सन्मान घ्यायचा आहे कारण त्याच्या माध्यमातून हे निश्चितच कुठल्या प्रकारचे प्रोग्राम असतात ते त्याच्या माध्यमातून हे ब्लॉग क्षणचित्र कॅमेऱ्यात कैद केले जातात. तर मी विनंती करतोय की संकेत होईल निश्चितच तुमच्या पवित्र शुभागस येते सागरला आमंत्रित करू सन्मानित करायचा धन्यवाद सांगत आमच्या कार्यक्रमासाठी आलात. वेळात वेळ काढून या क्रमांकाची शोभा वाढवत हृदयाच्या दिवस सहर्ष स्वागत करतोय. आणखी एक व्यासपीठावर सन्मान घेतात अरेन कोळी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर रुपेश गावण यांना विनंती करतो की तुमच्या पवित्र शुभ हस्ते त्या अरेन कोळी यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद अरेन कोळी. हृदयाच्या अंतःकरणावर सहर्ष स्वागत करतोय. सांगितलं पण आमचा स्नेह मेळा ठेवण्याचा एकच प्रोग्राम तर आता एवढं आमच्या मैत्रिणी आणि मित्र परिवार आम्ही जमलो. 1-1.5 महिना आम्ही थोडीशी यासाठी आम्ही मेहनत घेतली, मीटिंग घेतल्या, ग्रुपवर आम्ही चर्चा केली. स्नेह मेळावा म्हटल्यानंतर आपण घरी जेवतो, सरही जेवले असते तर तसं आपलं करायचं नाही. आपण ज्या शाळेमध्ये घडलोय, शिकलोय आणि चांगल्या शिखरावरती पोहोचलोय त्या शाळेसाठी काही ना फुलाची पाकळी देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम उपक्रम राबवलाय. आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं घेणं या हेतूनं आम्ही मराठी शाळेसाठी एक कपाट आणि मोठा एक टोप दिलेला आहे आणि हायस्कूल साठी 2 मोठी टोप महाराजांची फ्रेम आणि फिटिंग करून दिलेले आहेत आणि आणखी करून देणार आहोत आणि फॅन रिपेअरिंग करणार आहोत म्हणजे रिप्लेसमेंट करणार. सॉरी म्हणजे काय माहितीये का आपण पार्ट्या करतोय इकडे तिकडे पैसे इन्व्हेस्ट करतोय परंतु आपण ज्या शाळेने आपलं घडवलं त्या शाळेसाठी केलं पाहिजे आणि केलंय आणि आणखी आम्ही करत राहू हा ग्वाही हा माझा शब्द कायमस्वरूपी माझा. निश्चितच मी एवढंच सांगेन आज सर ज्या सरांनी यजुपाटी सर जवळ शिवकर साहेबांच्या आणि अशित घरात साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांची संघटना असेल त्यांच्या माध्यमातून या शाळेसाठी खूप काही चांगल्या प्रकारे प्रयत्न घडले गेले आणि त्याच्या माध्यमातून शाळा उभी केली जेणेकरून आपलीही मुलं बाळ या शाळेत शिकतील आणि चांगल्या प्रगती पथावरती निश्चितच पोहोचतील. मी एवढंच सांगेन. स्नेह मेळा वाचल्याने आता आपण विद्यार्थ्यांची मनोगती घेऊ. शिक्षकांची मनोगती आपणास प्रत्येक गेट टुगेदरला भेटेल परंतु विद्यार्थी हे भेटणार नाही म्हणून आपण विद्यार्थ्यांची सर्व मनोगती घेतली. पॅरेंट्सचे पण बोलायचे की तुमचा कार्यक्रम असा काहीतरी झाला पाहिजे. तर मी सर्वांनी या कार्यक्रमासाठी मदत केली, सर्वांनी खूप सारी मदत केली कारण की पूर्ण 1 महिना गेला हा कार्यक्रम सेटअप करायला आणि आमच्या कार्यक्रमाचा एम असा होता की आम्हाला शाळेसाठी जास्त मदत करायची होती. ओके त्यामुळे आम्ही शाळेसाठी काही वस्तू दिल्या ओके या प्रोग्रामच्या माध्यमातून. आणि माझं इंट्रोडक्शन द्यायचं तर मी पहिलीपासून मराठी शाळेत होतो. मराठी शाळेत असताना मी दर्शन गुरुजींचा फेवरेट स्टुडंट होतो. 1ली ते 4थी मी त्यांच्यासोबतच होतो आणि नंतर 5वीला मी हायस्कूलला आलो तेव्हा पहिली बॅच माझी होती तिथे माझा पहिला नंबर आलेला. ओके आणि तिथनं कंटिन्यू मी चांगला म्हणजे करत गेलो. त्याच्यानंतर 10वी नंतर मी आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पेठ इथे डिप्लोमा केला आणि नंतर पिल्लेस कॉलेजला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केली. मी आता सध्या कॅपजेमिनी इंडिया एका MNC कंपनीमध्ये ॲज अ कम्प्युटर इंजिनियर काम करत आहे
आणि तुम्ही सर्वांनी इथे आलात त्याबद्दल खूप आभार. तुम्ही एवढं गाईड केलं ना आणि तुम्हाला बघून एवढं भारी वाटलं ना, खरंच तुमचं मनापासून आभार मानतो. आज असं मला वाटतंय की मी जे सर्वांनी जे काही चालू केलेलं ना 1 महिन्याआधी ते आता पूर्ण होतंय असं मला वाटत आहे. त्यामुळे सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. इथे मी 1ली ते 7वी मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर ते 12वी CBSE बोर्डमध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्समध्ये केलं आणि नंतर नोकरीला लागली. सध्याच्या स्थितीला मी टेक महिंद्रा नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट काम करते. माझं नाव रुपेश गावड. मी 1ली ते 7वी पर्यंत मराठी शाळेत होतो. 8वी ते 10वी हायस्कूलमध्ये केली. नंतर मी माझं बॅकलॉग इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये कर्जतमध्ये केली. सध्या मी USA बेस्ड ब्युरो व्हेरिटास कंपनीमध्ये काम करत आहे. 1ली ते 7वी मी मराठी शाळेत, त्याच्यानंतर हायस्कूल 8वी ते 10वी. माझं ग्रॅज्युएशन मी पुण्याला कम्प्लीट केलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन शेड्यूल अँड BEd खारघर इथे कम्प्लीट केलं आहे. मी MSc BEd आहे. सध्या मी गृहिणीच आहे कारण की माझा लहान मुलगा आहे, त्याच्यामुळे मी नंतर प्रथम माझा नमस्कार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. मी पण एक शिक्षक होते 4 ते 5 वर्ष चिंचपाड्याच्या शाळेत होते. पण मी आता माझ्या गुरूंच्या एवढी मोठी नाही, गुरूंच्या पेक्षा लहानच. एवढंच आहे की मी आता मला एक मुलगा आहे. मी राहते खारकोपरला, माहितीच असेल, उलवानोड साईडला आहे. आता मी घरातच असते समजा, पण नंतर जॉबला पुढे आहेच चालू. बघू नंतर. मी 1ली ते 7वी पर्यंत मराठी शाळेमध्ये शिकले. त्याच्यानंतर माझं 10वी पर्यंत शिक्षण इथे झाले. ऍक्च्युअली 10वीला खरं सांगितलं तर फेल झाले. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण मी पनवेलमध्ये कम्प्लीट केलं आणि मी आता PPSC पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करते आणि MSc करायचं टार्गेट आहे हॉस्पिटलमध्ये मी जॉबला आहे आणि सध्या सगळं सुरळीत आहे. पण तुझी भाषा ऐकल्यानंतर तू वेळेवरची वाटत सध्या वाटतच नाही. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझं माहेरचं नाव सोनाली गणेश शिवकर आणि मी सध्या मला कोपरोली आहे. माझं कोपरोलीचं नाव सोनाली निखिल म्हात्रे. हा माझा मुलगा. मी 12वी करून सध्या टेलरिंग केलं आणि घरातून टेलरिंगचं काम करत आहे. तर मला म्हणजे असं सांगायचं आहे की मला MC म्हात्रे सर आणि दर्शन पाटील सरांची ओळख झाली तर आम्हाला कसं पेटीवाले सर आणि ढोलकीवाले सर काय जर कार्यक्रम असला ना म्हणजे शाळेत गाणी बोलायला नाही आम्ही पूजा, अश्विनी, सुष्मिता, ममता, प्रणिता आम्ही म्हणजे काही कार्यक्रम असला की नाही आम्हाला आज नाही लेक्चर कारण आम्ही गाणीवाला बोलली ना, आम्ही गाणी बोलायला जाणार. आणि सर आठवते आपल्याला 4थी ते 5वी मध्ये गॅदरिंग होती. आपल्याला कोली डान्स बसवायचा होता. सर्व मुली कोलीवाड्यात नाच करायला गेलेल्या, म्हणजे काहीतरी मुलींना पाठवलं नव्हतं सर, तर त्या मुली अपसेट झालेल्या. तुम्ही फळ्यावर एक वाक्य लिहून दिलेला, मला पाठवलं नाही. तुम्ही बोलायला सांगितलं काय, हा हिंदीमध्ये बोलून दाखवा. तुमचा अर्थ वेगळा होता, मुझे भेजा नाही. तुम्ही जर तो मुलांना वाचायला सांगितलं की मला पाठवलं नाही, हा वाचून दाखवा. भरपूर मुलांनी पण वाचलं की मुझे भेजा नाही, लेकिन तो नंतर शब्द आठवला की मुझे भेजा नाही, लेकिन तो पाठवलं नाही वेगळा शब्द आणि मुझे भेजा नाही वेगळा शब्द सर. आणि दर्शन पाटील सरांचं झालं तर आमचं ढोलकीपट्टू सरांचं पण म्हणजे एकदम सुरात आला तर सगळं सर असायचं. MC म्हात्रे सरांचं गाणी म्हणजे एक सूर जरी चुकला तरी 4 वेळा त्याची प्रॅक्टिस घ्या. परत तो म्हणजे जय हे नाही पुन्हा पूर्ण करा असं म्हणजे सगळं. त्यानंतर आमचे SD पाटील सर शिकवायला लागले की जर होमवर्क तपासायचा असला तर नेहमी त्या कोपऱ्याला बसलेले असायचे हवेवर, किंवा तिथे वह्या घेऊन जायचं आणि तिथे सरांना होमवर्क दाखवायचा. आमचे AM पाटील सर, आमचे हिरे सर, आमच्या मॅडम तर काय बोलायलाच नको. आता 2 वर्ष माझा मुलगा सध्या मराठी शाळेतच मी टाकलाय मुलाला. मी मराठी शाळेत माझ्या घरातली
मीडियममध्ये परिचय द्या झालेला फक्त तुम्ही लग्न झाल्यानंतर. माझं नाव प्रवीता संकेत पाटील. मी आता MSc पार्ट 2ला शिकत आहे. MSc पार्ट 2 करते. सर्वांना नमस्कार. माझे नाव श्यामल नरेश पाटील. मी 12वी झाले. गृहिणी आहे. 2 मुलं आहेत. नमस्कार, माझं नाव सीमा भूषण नाईक. मी गृहिणीच आहे आणि मला 2 मुली आहेत. नमस्कार, माझं नाव माहेरचं नाव रवीना सीताराम पाटील आणि सासरचं नाव रवीना नितीन म्हात्रे. मी जासेला राहते. मला एक मुलगी आहे आणि मी गृहिणी आहे. शिल्पा रणजित कडू. सोनारीला दिलंय. कोटन ॲग्रो कंपनीत कामाला आहे आणि मला एक मुलगी आहे. नमस्कार, मी मीनाक्षी सुरेश पाटील. मला 2 मुले आहेत. मी गृहिणी. लागला ना. माझं नाव पल्लवी विश्वनाथ म्हात्रे. मी M.Com कंप्लीट केलंय आणि मी सध्या करंजाला राहते. मला एक मुलगा आहे. मी सध्या ऑडिटर आहे. मस्त. सर्वप्रथम माझा नमस्कार सर्वांना. मी वर्षा रुपेश कोली. 1ली ते 7वी पर्यंत मराठी शाळेत होतो. नंतर 7वी ते 10वी हायस्कूलमध्ये आलो आणि नंतर ग्रॅज्युएट कंप्लीट झालं आणि मला 2 मुली आहेत. धन्यवाद. मी अलिबागला राहते. मला एक मुलगा आहे. मी गृहिणी आहे. धन्यवाद. मी 12वी शिकले आणि गोवटण्याला राहते. हाऊसवाईफ आहे. नमस्कार, माझं नाव पिंकी रुपेश करत. माझं शिक्षण 15वी. मी गृहिणी आहे आणि मला एक मुलगी आहे. राहते कुठे तरी सांगलंस वागीसरावर. मी 12वी शिकले आणि मी पेलवण्याला